नमस्कार मंडळी, चला तर मग सुरू करूया दिवाळीतल्या फराळातला चौथा पदार्थ. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा फराळ म्हणजे चकली. चला मग बघूया झटपट होणारी चकली. इथे मी 1 वाटी डाळ्या घेतल्यात. त्यानंतर त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायच्यात. त्यानंतर इथे मी 1 वाटीहून थोडे कमी पोहे घेतलेत, ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते पण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. त्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक केलं होतं ना, ते पण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी त्यामध्ये ओवा घातला आहे 1 चमचा, 1 चमचा तीळ घातले, अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे-जिरे पावडर आणि 1.5 चमचा आपला घरचा मसाला घातला आहे आणि थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे तूप घातलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 6 चमचे त्यामध्ये बटर घातलं आहे. त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मिक्स करायचं. त्यानंतर इथे मी गरम पाणी घेतलं आहे, ते आपल्याला 3 वाटी यामध्ये टाकायचं. 1 वाटी टाकल्यानंतर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं, मग दुसरी वाटी टाकायची. अशा प्रकारे 3 वाटी पाणी घातलं आणि ते आपल्याला 10 मिनटं रेस्ट करून घेतलं आहे. त्यानंतर मी हे पीठ मळून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेते. हे पीठ मळण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा पण यूज करू शकता, म्हणजे कोमट पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी साच्याला तेल लावलं आहे, त्यामध्ये चकलीची चकती टाकली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये पीठ भरून अशा प्रकारे चकल्या पाडून घेते. हे बघा, अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला एक एक चकली सोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये कच्च्या राहत्या कामा नये. कच्च्या राहिल्यात तर त्या नरम होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं दोन्ही साईडून क्रिस्पी होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड झालेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.